नमस्कार मित्रांनो. आज आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत एका धक्क करणाऱ्या थरारक प्रकरणात. जिथं प्रेमाची गोडी, फसवणुकीचे पाश आणि खुनाचे गूढ डाग समाविष्ट आहेत. ही कथा घडली 14 फेब्रुवारी 2023 रोजी, जेव्हा जगभरात प्रेमाचा दिवस लोक साजरा करत होते आणि दुसरीकडे एक रहस्यमय खून घडून आला होता. दिल्लीच्या गल्ली मोहल्ल्यातील एक कोचिंग संस्थेत सुरू झाली होती निकिता देशमुख आणि अर्जुन कुलकर्णी यांची ही कथा. दोघेही उत्तम भविष्यासाठी दिल्लीत आले होते. निकिता हरियाणातील एका लहान गावातून येणारी हुशार मुलगी आणि अर्जुन एक हुशार पण संघर्ष करणारा युवक, ज्याचं आयुष्य अनेक गुप्ततेने भरलेलं होतं. दोघांची भेट हळूहळू प्रेमात तिथं बदलली होती. परंतु या प्रेमकथेचा एक गूढ भाग होता. 2020 मध्ये दोघांनी गुप्तपणे विवाह केला होता. हा विवाह दोघांसाठी एक स्वप्नासारखा होता. परंतु समाजातील दबाव आणि कुटुंबाच्या अपेक्षांमुळे ते लपवलं गेलं होतं. कालांतराने अर्जुनचं आयुष्य आणखी गुंतागुंतीचं झालं. त्याच्या कुटुंबाकडून दुसरी वळणाची मागणी होऊ लागली. अर्थातच दुसऱ्या लग्नाची. त्यांच्या पसंतीची दुसरी मुलगी, नेहा, ज्याचं आगमन अर्जुनच्या आयुष्यात एक धक्का देणारं होतं. 14 फेब्रुवारीच्या दिवशी जेव्हा प्रेमाचं वातावरण सर्वत्र पसरलं होतं, तेव्हाच अचानक निकिता गायब झाली. तिच्या शेवटच्या मेसेजमध्ये केवळ एक अस्पष्ट संकेत होता: आज सगळंच बदलणार. निकिताचं गायब होणं कोणालाही आश्चर्यचकित करणारं होतं. परंतु या प्रकरणात पुढे आणखीन आश्चर्यकारक वळण येणार होते. दिल्ली पोलीस दलाने लगेचच तपास सुरू केला. त्यांना सीसीटीव्ही फुटेज, फोन, कॉल रेकॉर्ड्स आणि मित्रांशी झालेल्या संवादातून काही संकेत मिळू लागले. निकिताचे फोन अचानक ऑफ होणे, तिच्या जवळच्या लोकांशी संपर्कात आल्यावर अस्पष्ट उत्तरे, या सगळ्या गोष्टी पोलिसांना धक्कादायक वाटत होत्या. एका पोलीस अधिकाऱ्याने बोलल्यानुसार, आम्हाला लक्षात आलं की निकिताच्या शेवटच्या काही तासात तिच्या आयुष्यात मोठी गडबड झाली होती. तिच्या मोबाईलवरून मिळालेल्या पुराव्यानुसार अर्जुनच्या कुटुंबातील काही सदस्यांचं या प्रकरणात संबंधित दिसून आला होता, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. पुढील तपासात अर्जुनवर संशय वाढू लागला होता. एकाच वेळी त्यांची छायाचित्रे, फोन संवाद आणि अचानक अचानक दिलेले झूट बोल, त्यामुळे पोलिसांची नजर त्याच्यावर केंद्रित होत होती. तपासात आणखी आश्चर्यकारक खुलासे पुढे जाऊन झाले. अर्जुनने फक्त निकिताचंच आयुष्य घेतलं नव्हतं, तर त्याच्या कुटुंबानेही या घटनेत हात साफ करून घेतला होता. पोलिसांनी एक गुमनाम कॉलवरून एक अत्यंत धक्का देणारा खुलासा मिळवला. कॉल करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं की धाब्याच्या पार्श्वभूमीवरच एक गूढ सत्य आहे. एकेकाळची प्रेमाची कसरत करणारी निकिता आता या जगातून निघून गेली होती. तिचं शरीर एका फ्रीजमध्ये लपवण्यात आलं होतं. अशा प्रकारे अर्ध्या रात्रीच्या अंधारात पोलीस दलाने धाब्याच्या परिसरात छाननी सुरू केली. तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अर्जुन आणि त्याच्या काही कुटुंबातील सदस्यांना एक गडद कारखान्याच्या बाजूला जागेत प्रवेश करताना त्या कॅमेऱ्यानं टिपलं होतं. तपासात असं दिसून आलं की अर्जुननं फक्त निकिताच्या आयुष्याला शेवट केला होता, तर त्याच्या कुटुंबासह एक मोठा साजिश आखली होती. अर्जुनच्या कुटुंबाने त्याच्या गुप्त विवाहाचा पुरावा लपवून स्नेहा नावाच्या दुसऱ्या मुलीशी झालेल्या लग्नाची तयारी करत असतानाच निकिताला मारून टाकलं होतं. पुढे अधिकारी असं म्हणतात की आमच्या तपासात असं सिद्ध झालं की अर्जुनच्या कुटुंबातील कमीत कमी 5 जण या गुन्ह्यात सामील होते. त्यांचा उद्देश होता अर्जुनची जुनी आणि गुप्त विवाह पद्धती मिटवून एक नवीन आयुष्य त्यांना चालू करायची होती. अंतत सखोल चौकशी आणि पुराव्याच्या आधारावर अर्जुन आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. तपासात असे दिसून समोर आले की निकिताचा क्रूरपणे एक वायरने गळा आवळून तिला मारण्यात आलं होतं. त्यांना वाटलं की ती मेली आहे, पण अर्जुनने तिचं शरीर इतक्या कुशलतेने फ्रीजमध्ये लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता की कुणालाही शंका पडणार नाही. पण पोस्टमॉर्टममध्ये असं दिसून आलं की तिचा जीव त्या फ्रीजमधल्या कोंबलेल्या अवस्थेत
घुटमळल्यामुळे झाला होता. शेवटी तिची ती फ्रीजमधली 33 मिनिटं तिच्या जीवावर उठली होती. हे प्रकरण आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण करते. एकेकाळी प्रेम आणि विश्वास किती नाजूक असतात. अर्जुनच्या हातातून फक्त एक जीव निघून गेला नाही, तर एका पूर्ण कुटुंबाची साजिश आणि फसवणूक आपल्यासमोर उघड झाली. आजही या प्रकरणाच्या तपासात अनेक गुंतागुंतीचे प्रश्न उरले आहेत. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे. प्रेमात फसवणूक आणि कुटुंबातील दबावाच्या छायेत एक निराधार व्यक्तीचा खून झाला होता. या प्रकरणामुळे आपल्याला विचार करायचा भाग पडत आहे की आपला विश्वास कुठे टिकून ठेवायचा आणि गुप्ततेच्या पडद्यामागील सत्य कधी सोपं नसतं. मित्रांनो, ही होती 14 फेब्रुवारीच्या त्या रात्रीची गूढ कथा. एक कथा जिथे प्रेम, फसवणूक आणि खून यांचा अडकून राहिलेला गाळा आपल्या समोर आम्ही आज मांडला. तुमच्या मते या प्रकरणात मुख्य गुन्हेगार कोण होता? काय खरंच प्रेम आणि विश्वासाचं मूल्य असतं, की फसवणुकीच्या पाषाणावरती फसलेलं आयुष्य? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर ही थरारक आणि रहस्यमय कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब देखील करा. पुढील प्रकरणासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.